बाबा लहान मुलगा होता, 5वीच्या वर्गामध्ये जात होता. 5वीच्या वर्गामध्ये गेला, पहिल्या दिवशी गेला. बाबा त्यानं पेन चोरला. पेन चोरला. घरी गेल्यानंतर आईला दाखवलं. आई आई बघ, शाळेमध्ये मी एका मुलाचा पेन चोरला. आई काहीच बोलली नाही. मुलगा दुसऱ्या दिवशी गेला, वही घेऊन आला. मुलगा आता दररोज चोऱ्या करू लागला. आई मरण पावली. आता शिकवणार समजावणार कुणी राहिलं नाही. आई नाही, बाप नाही, संस्कार करणारा घरामध्ये आता कुणीच राहिलं नाही. मुलगा आता आयुष्यभर चोऱ्या करायचा विचार करू लागला. बाबा हा लहान असताना छोट्या छोट्या चोऱ्या करू लागला. कुणाची वही घे, पुस्तक घे, कुणाची पेन्सिल चोर, कुणाचे पैसे चोर. मुलगा जसा आता 20 वर्षाचा झाला, तो गावामध्ये घर फोडू लागला. वय वाढू लागलं, तशा चोऱ्याही मोठमोठे होऊ लागले. 20 वर्षाचा वय झाला, आता गावामध्ये असणारी घर फोडू लागला. बाबा सगळीकडे कळून चुकला, हा मुलगा चोरी. वय 25 झालं, लग्नाचं वय झालं. देईल का कोण मुलगी? वय 25 झालंय, मनामध्ये फार इच्छा आहे लग्न व्हावं, पण चोराला कोण मुलगी देणार? आता स्थळ पाहू लागलं. लग्न झालं पाहिजे, लग्न झालं पाहिजे, पण मुलगीच द्यायला कोणी तयार नाही. पण एक दिवस असा आला की एक मुलगी स्वतःहून त्याच्याकडे आली आणि ती मुलगी म्हणू लागली, ऐका ना, मी तुमच्या बरोबर लग्न करायला तयार आहे. त्या मुलाच्या पायाखालची वाळू सरकली, जमीन सरकली. तो मुलगा म्हणला, अगं तुला माहिती नाही का मी चोर आहे? त्या मुलीचं उत्तर ऐका. त्या मुलीनं सांगितलं, ऐका तुम्ही फक्त चोर आहात एवढंच ना, तुम्ही चोर आहात एवढंच ना, मी महाचोर आहे. जमलं का जजमेंट? जुळालं ना? महाराज इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, मी चोर, माझी बायको महाचोर. दोघांनी लग्न केलं. चांगल्या कामाला उशीर कशाला, मंदिरामध्ये गेले, दोघांच्या गळ्यामध्ये हार घातले, आता फेरे घातले आणि दोघांचं लग्न झालं. आता लग्न झाल्याच्या नंतर ही त्याची बायको ही चोरी करू लागली आणि आता तोही चोरी करू लागला. दोघांची सांगड जुळाली. दोघही चोरी करायचे, संध्याकाळी घरी यायचे. फार आनंदाने दिवस चालले होते. बघता बघता तिला दिवस गेले. 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 9 महिने 9 दिवस झाले आणि 9 महिने 9 दिवसाच्या नंतर प्रसूतीची वेळ जवळ आली. प्रसूतीचा काळ जवळ आला आणि दवाखान्यामध्ये बाळंतपणासाठी घेऊन गेला. जसं बाळंतपण झालं, सिस्टरने सांगितलं, ऐका तुम्हाला सुंदर असा मुलगा झालाय. अख्ख्या गावामध्ये पेढे वाटली चोराने. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, अख्ख्या गावाला पेढे वाटले. आता मुलगा आठवड्याचा झाला, 8 दिवसाचं बाळ झालं, मुलगा महिन्याचा झाला. पण मनामध्ये खंत राहून गेली. लेकरू जन्माला आलं, पण जन्माला आल्याबरोबर त्याची उजव्या हाताची मूठच उघडा. अनेक देवऋषांना दाखवलं, कुणाचं काही झालं. अनेक बंधू बाबांना दाखवलं, कुणाचं काही झालं ना. अनेक डॉक्टरांना दाखवलं, कुणाचं काही झालं ना. बघता बघता आता लेकरू 4 महिन्याचं झालं. ज्या हाताची मूठ बंद आहे ना, त्या हातामध्ये भरपूर दोरे घातले, पण लेकराची मूठ काही उघडली नाही. मग एक गावामध्ये ब्राह्मण काका होते. गावकऱ्यांनी सांगितलं, म्हणले जा ब्राह्मणाकडे, काही इडापिडा असेल तर ब्राह्मण काका सांगतील, काही विधी करायचा असेल, शांती घालायची असेल ते ब्राह्मण काका सांगतील. तसा हा चोर आणि त्याची बायको ब्राह्मण काकाकडे गेले. काका, आमचं लेकरू आता 4 महिन्याचं झालं, पण लेकराच्या उजव्या हाताचे काही मूठच उघडना. काकांनी बाळाकडे पाहिलं. काकांच्या लक्षात आलं, लेकराची मूठ तर काही जन्माबरोबर बंद नाही. काय झालं असावे? काकांनी त्या लहान लेकराच्या आईला समोर बोलवलं. ताई, तुमचं नाव काय? नावही सांगितलं. ताई, तुम्ही करता काय? आता लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. खोटं बोलून चालेल का माता माऊल्यानं? खोटं बोलून जमल का? आई सांगू लागली, काका मी चोर आहे. ब्राह्मण काका त्या बाईकडे पाहतच राहिले. तुम्ही गंमत करताय की काय? नाही हो काका, गंमत कशाची? तितक्यामध्ये काकाची काकी बाहेर आली
त्या चोराची पत्नी आता सांगू लागली, काका तुम्हाला खोटं वाटतंय का? काकींना विचारा. का 1 ते 1.5 महिन्यापूर्वी काका बस मध्ये काकीचा गंठन चोरी गेला होता. मंगळसूत्र 4 तोळ्याचं मंगळसूत्र चोरीला गेलं होतं. काकीला विचारा बरं. काकीनं सांगितलं हो. अहो ते दुसरं तिसरं कुणी नाही, ते मीच चोरलं होतं. काकाला कळून चुकलं ही चोरी. या बाळाचे वडील काय करतात? काका तीही चोरीच करतात. खरंच का? अहो काका परवा दिवशीच बाजारामध्ये तुमचा खिसा कापला ना, तुम्हीच होतो. काकाला कळून चुकलं. काका म्हणले काही नाही, तुमच्या लेकराला माझ्या मांडीवर द्या, त्याची मूठ मी उघडतो. काकानं असणाऱ्या लेकराला 4 महिन्याच्या लेकराला मांडीवरती घेतलं. काकानं आपल्या गळ्यामध्ये असणारी 5 तोळ्याची चैन काढली. लेकराचा डावा हात पकडून ठेवला आणि जी मूठ बंद होती तो हात आता मोकळा आहे. 5 तोळ्याची चैन बाळाच्या पुढे अशी दाखवली. तसं लेकरांनी आपली मूठ उघडली आणि चैन पकडली. तशी 1 ग्रॅमची अंगठी हातातून खाली पडली. बाबा जसा डावा हात पकडून ठेवला, 5 तोळ्याची लेकरांना चैन पाहिली. 5 तोळ्याच्या चैन पुढे 1 ग्रामची अंगठी काय चीज आहे. लेकराला पटकन मूठ उघडली आणि 5 तोळ्याची चैन पकडली. तशी लेकराच्या मुठीमधून 1 ग्रामची अंगठी खाली पडली. बाबा विचारा ना, अंगठी कधीची होती? जसं लेकरू जन्माला आलं, डिलिव्हरी करताना एका सिस्टरच्या बोटामध्ये ती 1 ग्रॅमची अंगठी होती. जन्माला जसं लेकरू आलं तशी त्यांनी अंगठी चोरली. सांगायचं जशी तुमचे माता पिता असतील, लेकरांवर संस्कार तसेच घडणार आहेत. जर आई बाप सात्विक असतील तर त्यांच्या पोटी मुलं सुद्धा तशीच जन्माला येणार. म्हणून तुकोबरा अभंगाच्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटी देवा. आज खऱ्या अर्थानं आमचे दादा परमार्थिक हिताच्या ठिकाणी जागे झाले. आज त्यांचं लेकरू मोठं झाल्याच्या नंतर
जर आपले वडील आपल्या वाढदिवसाला जर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवत असतील तर पुढे गेल्याच्या नंतर लेकरू वाढदिवसाला डीजे नाही वाजवणार. खरे की खोटे? तो कीर्तनाचाच कार्यक्रम ठेवणार. बाबा आज खऱ्या अर्थानं लेकराचा 3रा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं जर बाळूमामांकडे काही मागायचं असेल तर मी त्या लेकरा करता आज त्या देवाकडे मागेल की त्याला अकल्प आयुष्य दे. Thank you.